या धावपळीच्या जगात आपण स्वतःच्या प्रगतीकडे इतके वेगवान धावतोय की मागे आपण काय सोडून जातो याचं आपल्याला भानच उरलं नाही. जान्हवी सारख्या हजारो लोकांची हे एक छोटी घाई आपल्या पृथ्वीसाठी एक मोठं संकट बनत चालली आहे. या आणि अशा अनेक कहाण्या आहेत, त्यातली ही एक कहाणी बघा. बोल काय पाहिजे अथर्व? ये ये एक पानी का बोतल भी दे दो. हे घे. चल. अरे तिकडेच फेकून गेले. श्रावणी हा आले. अरे अरे हे का इकडेच टाकून गेला तुम्ही लोक? अरे पप्पा हे तर रिसायकल होईल ना. अरे बाळा, हे रिसायकल असंच नाही होणार. पाहुणी, ही फक्त पाण्याची बाटली नाही, तर हा पुढच्या 400 वर्षांचा कचरा आहे जो तू इथे सोडून गेलीस. जेव्हा आपण याला जबाबदारीने हाताळू, याच्यावरती प्रक्रिया करू, तेव्हा ती रिसायकल होणार. चल घरी, मी तुला रिसायकल कसं होतं ते दाखवतो. चल. प्लास्टिक रिसायकलिंग ही केवळ एक प्रक्रिया नाही, तर ती आपल्या उद्याच्या हिरव्यागार भविष्याची गुरुकिल्ली आहे. लक्षात ठेवा, आपण पृथ्वी आपल्या पूर्वजांकडून वारशाने घेतलेली नाही, तर आपल्या मुलांकडून उसने घेतलेली आहे. चल, याच्यामध्ये आता आपण झाड लावूया. श्रावणी, आपण आता रिसायकल कसं करतो ते बघूया. ही मातीयात भरूया आणि यात ना आपण छानसं झाड लावूया, म्हणजे हे प्लास्टिकचं रिसायकलिंग झालं. आपण यामध्ये थोडंसं पाणी ओतूया. ओके, पाणी आता पूर्ण तळापर्यंत जाईल. हे पाणी पूर्ण झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता हे झाड लावूया. तर हे झालं श्रावणी रिसायकलिंग, म्हणजे प्लास्टिकचा आपण उपयोग केला. काय केलं, त्याच्यामध्ये आपण काय लावलं, हे झाड लावलं. आता हे झाड आपण वाढवूया. ठीक आहे, हे झालं प्लास्टिकचं रिसायकलिंग. बघ बरं, छान आहे. छान आहे. हे बघा, जेव्हा आपण प्लास्टिकचा रियूज करतो तेव्हा आपण पर्यावरणातील ताण कमी करतो आणि घराची शोभाही वाढवतो. आई तुला माहितीये का, ओला कचरा आणि सुका कचरा आपण वेगळा ठेवला तर मग 100% रिसायकल होईल का? हो बाळा, आता मी सुका कचरा म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या, बिस्किटांचे कागद, काचेच्या बॉटल्स, हे प्लास्टिकच्या बॉटल्स, हे सगळं मी सुक्या कचऱ्यामध्येच टाकेन. हे बघा, प्लास्टिकची रिसायकलिंगची सुरुवात खरी फॅक्टरीत नाही होत, तर ती खरी आपल्या घरातून होते. म्हणजेच काय, तुम्ही ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करता, म्हणजेच प्लास्टिकचं रियूज करता. प्लास्टिक रिसायकल करा, पर्यावरणाला हिरवेगार करा, लाईक करा, शेअर करा आणि रिसायकलिंगच्या या प्रवासात सहभागी व्हा.